कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही। भुजबळांच्या नाराजीवर संजय राऊतांनी ही टीका केली। दरम्यान छगन भुजबळांशी आम्ही बोलू आणि मार्ग काढू असं शंभूराज देसाई म्हणाले। तर ओबीसींवर अन्याय झालेला नाही हे भुजबळांनी समजून घ्यावं असं विखे पाटलांनी म्हटलंय। ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही। तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी। अगोदरच माननीय फडणवीस साहेबांनी माननीय शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही माननीय भुजबळ साहेबांची दोघं मिळून चर्चा करू आणि त्यांच्या मनात जर काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन करू आम्ही दोघे जण मिळून। माझ्या निमित्तानं भुजबळ साहेबांना विनंती आहे, आपण मला वाटतं एक ज्येष्ठ नेते आहात, मराठा समाजासाठी हा निर्णय करताना त्यांची ही जी काही भावना आहे की ओबीसीवर अन्याय करण्यात झालेला आहे तो अजिबात नाही। त्यांना माझी विनंती की आपण मला वाटतं आमची या सगळी भूमिका समजून घेण्याची। ज्येष्ठ मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब हे सातत्याने ओबीसी समाजाच्या प्रश्नावर आपला आवाज उठवत असतात। मंत्रिमंडळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे। भांडूपचा भोंगा जो 10 वाजता रोज कर्कश आवाजामध्ये बोलतो, यांनी आपल्या पक्षातील स्थितीबाबत अधिक आत्मचिंतन केलं तर ते शिवसेना उभाटासाठी चांगलं राहील।